या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59. नीलमनगर भाग 4 येथील श्रीरामनगर परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या तुफानी पावसामुळे या भागातील गारमेंट व्यावसायिकांना आर्थिक नुकसान झालंय. याबाबत राज्य सरकारनं मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी गारमेंट चालकांनी केली आहे. तसेच या भागातील नाला आणि नाला परिसरात पाणी झाल्यानं अपघात होण्याची भीती निर्माण झाली. या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यानं तयार कपडे पाण्यात भिजल्यानं आर्थिक नुकसान झालंय. तसेच घरातील संसारोपयोगी साहित्यासह अन्य वस्तूंचं पाण्यात भिजून नुकसान झालंय. याबाबत पालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं लक्ष द्यावं. या भागातील आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे आमच्या समस्या सांगितल्यात, ते लक्ष देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. गेल्या 3 वर्षापासून नगरसेवकच नसल्यानं आमचा प्रश्न कोणाकडे मांडावा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मी सोनी तुम्मा आहे. श्रीराम चौक भाग 4 येथे रात्री अवकाळी पावसामुळे आमच्या घरात पाणी शिरलेलं आहे. आमचं रेडीमेड गारमेंट आहे, श्री श्रेयश गारमेंट. आमचं एक 15-16 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि आता आमचं कारखाना बंद आहे सध्याला. 15-16 जण कामगार आहेत. आता त्यांचा पण बंद झालेला आहे आमच्यासोबत. त्यांचं पण नुकसान आहे, आमचं पण नुकसान आहे आता. आणि इथे एक नाला आहे, त्या नाल्यामुळं सगळं पाणी, गटारचे पाणी राहिल्यामुळे सगळे आमच्या घरात आलेले आहेत. त्यांनी म्हणजे सरकार याची दखल घ्यावी, महानगरपालिकांनी काहीतरी इथलं दखल घेऊन सोल्युशन काढून काहीतरी व्यवस्था करावी. या नाल्याबाबतीत तुम्ही कोणाला तर सांगितलं का? हो, सगळ्यांना सांगितलं, नगरसेवकांना सांगितलं, त्याच्या पुढे सर्व म्हणजे असं पत्र पण लिहून दिलं, सांगितलं, पण याचं काही कोण दखलच घेतलेलं नाही. म्हणजे तुम्ही पत्र लिहून दिल्यावर त्यानं काय म्हटलं तुम्हाला? करतो असंच म्हणते. तर जेव्हा असं झाल्यावरच येऊन भक्तच झालं एवढंच, परत त्याच्यानंतर नाही, कोण येणार नाहीत, काही नाही. आणि इतर रोगराई तर भरपूर आहेत, लहान लहान लेकरं आहेत घरात. तर एकेकांच्या घरात तर बघितलं तर ना असं झोके बांधून बसते. तर काहीतरी त्यांना पण प्रॉब्लेम झालं, काहीतरी ते झालं तर कोण एक जबाबदारी येतं. त्रास होत आहे असं? अनिता कुराडकर बोलते. अनिता राजेश कुराडकर. सियाराम चौक. एवढं पाऊस पडलाय की कालपासून आमचं सगळं पाणी घरात शिरलंय. कुठनं आम्हाला बसायला जागा नाही, काय नाही, सगळं रेशन पाणी सगळं वाहून गेलंय घरात सगळं एवढं पाणी भरलंय की एवढं रस्ते व्यवस्थित चांगला करून द्यावे आम्हाला. खड्डे असलेले बी दिसत नाही. रोड आहे का खड्डा आहे ते काय दिसत नाही, पाणी काय ते दिसत नाही. नाला पण असं भरलेलं मोठं गटर आहे, त्याच्यामध्ये लेकरं पडले तर बी दिसत नाही. गटर काय नाला काय एकच दिसतंय सेम. त्या नाल्यामध्ये अचानक लेकरं पडलं, काय झालं ते कोण भरपाई करून देणार आहे? आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासूर यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मद्दा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.